हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे टेस्टी बाईटमध्ये. टेस्टी बाईटला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब टेस्टी बाईट. ओके, सो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची आणमान शाण असलेल्या वडापावची रेसिपी. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वडापाव सगळ्यांना किती आवडतो. त्यात पावसाळ्याचे दिवस चालू आहे, मग गरमागरम वडापाव भेटला तर मग मजाच वेगळी. सो येस, आपण डायरेक्टली जाऊयात वडापावच्या रेसिपीकडे. कृती आणि साहित्य पुढील प्रमाणे. तुम्ही इथे बघत आहात मी 7 ते 8 बटाटे इथे ऑलरेडी उकडून घेतले आहेत कुकरमध्ये. ते मॅशरच्या साहाय्याने मी चांगले बारीक करून घेते आहे. मॅशरने मी ते अगदी पातळ पण नाही झाले पाहिजे, म्हणजे अगदी बारीकही नाही झाले पाहिजे, अगदी जाडसरही नाही राहिले पाहिजे. मीडियम साईजमध्ये ते मॅश करून घेते आहे मी. तर येस, मी छान पद्धतीने ते मॅश करून घेते आहे. मॅश करून झाल्यानंतर आपण त्याला चांगल्या पद्धतीने फोडणी मारून घेणार आहोत. फोडणी मारण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. 2 चमचे तेल घेतल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत जिरे आणि मोहरी. त्याला तडका देणार आहोत बटाट्याला. सो ती बटाट्याची जी आतली भाजी आहे ती तयार होईल आपली. सो येस, तेलामध्ये आता मी टाकणार आहे जिरे आणि मोहरी. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना त्यात थोडासा टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्ताही छान पद्धतीने तडतडल्यानंतर ना त्यात आपण टाकणार आहोत अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. एक भरड असते आपली, ती भरड मी त्यात टाकलेली आहे. त्यात मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची वापरलेली आहे. थोडीशी पिंच ऑफ हळद, तीही छान पद्धतीने मी मिक्स करून घेतली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत आपले मॅश केलेले सगळे बटाटे. सो ते पूर्ण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बटाट्याला छान पद्धतीने त्या पूर्ण मसाल्याची कोटिंग करून घेणार आहोत. मी छान पद्धतीने ते बटाट्याची कोटिंग मिक्स करते आहे. छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर ना आपण त्यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. जसं आपल्याला मीठ हवं आहे तशा पद्धतीने आपण त्यात टाकणार आहोत मीठ. आणि तेही छान पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि वरतून थोडीशी गार्निशिंगसाठी टाकणार आहोत कोथिंबीर, आणि त्याचा लुकही सुंदर येतो. छान पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर इथं आपली वडापावच्या बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये ती काढून घेऊन ती छान पद्धतीने गार करून घेणार आहोत. येस, मी इथे एका प्लेटमध्ये ती काढून घेतली आहे. ती त्यानंतर करणार आहोत आपण पुढची तयारी. पुढच्या तयारीसाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी बेसन. बेसन आपण घेतल्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण चवीपुरतं मीठ आणि एक चिमूटभर खायचा सोडा. ते टाकल्यानंतर आपण छान पद्धतीने ते मिक्स करून घेणार आहोत. त्यात लम्स राहिले नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. छान पद्धतीने ते सगळ्या गुठळ्या फोडून घेतोय आपण. सो ते घेतल्यानंतर ना आपण त्यात हळूहळू पाणी टाकणार आहोत. पाणी अगदी हळूहळू टाकायचं, कारण अगदीच टाकलं तर खूपही पातळ होतं बॅटर. सो त्या बॅटरला जसं हवं त्या पद्धतीने आपण हळूहळू त्यात पाणी टाकूयात. अगदी पातळही झालं नाही पाहिजे आणि अगदी घट्टही नाही झालं पाहिजे. मीडियममध्ये त्याचं बॅटरही तयार झालं पाहिजे. तर येस, इथे मी छान पद्धतीने ते बॅटर मिक्स करून घेते आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे लम्स राहून देत नाही आहे, जेणेकरून त्याची जी वरची परत आहे ती छान पद्धतीने झाली पाहिजे. सो येस, मी ते मिक्स करून घेतलं आहे सगळं. आता पुढे आपल्याला बटाट्याच्या टिक्या बनवायच्या आहेत. बटाट्याच्या भाजीचे वडे बनवून घ्यायचे आहेत. सो इथे मी तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीचे छान असे मीडियम साईजचे वडे तयार करून घेतले. ते वडे तयार करून झाल्यानंतर ना मी गॅसवर कढई तापत ठेवली. कढई तापत ठेवून झाल्यानंतर ना आपण बेसन पिठामध्ये ते वडे बुडवून तेलामध्ये तळण्यासाठी टाकून द्यायचे. मी इथे तेलामध्ये बटाट्याचे वडे तळण्यासाठी टाकून देते आहे. छान पद्धतीने खमंग तळून घ्यायचे. ते लगेच लगबगीने तेल तापलं असेल तर लगेच छान पद्धतीने खाली वर करून खमंग तळून घ्यायची. जसं की बघतात तुम्ही, मी थोडीशी लेट झाले तर थोडंसं ते खाली लागलं, हरकत नाही. फटाफट ते खालीवर केल्यानंतर ना छान खमंग तळून घ्यायचे. आणि अगदीच पिवळसर आपल्याला वडे काढायचे नाही आहे, थोडे लालसरच असावे, जेणेकरून ते आतमध्ये चांगले पचतात. ते पीठ छान पद्धतीने आतमध्ये पचतं. छान खमंग तळून घेते वडे. आता पावसाचंही वातावरण चालू आहे आणि गरमागरम वडापाव जर आपल्याला खायला भेटला तर बातच अलग आहे. तो येस, छान पद्धतीने आपण हे वडे तळून घेतोय. आता आपल्याला पुढे वडापावच्या चटणीची तयारी करायची आहे. हे छान पद्धतीने तळून झाल्यानंतर ना आपण करणार आहोत वडापावच्या चटणीची तयारी.
बघा सुंदर असे वडे तळले गेलेत. आता आपण तयार करणार आहोत वडापावची चटणी, जी आपली फेमस लाल चटणी आणि हिरवी चटणी असते ती चटणी करणार आहोत. लाल चटणी करण्यासाठी आपल्याला हे जे बेसन पीठ आपलं थोडंसं शिल्लक आहे त्याचे शिंतोडे मस्त तेलावर मारायचे आणि ते जे तयार होतं बेसन पिठाचं छान पद्धतीने पापड तो छान पद्धतीने खरपूस तळून घ्यायचा आहे. तो मऊसूद तळायचा नाही, आपल्याला छान असा कडकसर तळायचा आहे, कारण चटणी करताना तो मऊ पडतो आणि मग ओलसर राहतो. छान खरपूस तळल्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ते काढायचं आहे. छान तळून घ्यायचं आहे आपल्याला. तळून आपला झालेला आहे तो नंतर जरा गार झाल्यानंतर मी गार झाल्यानंतर ही प्रोसिजर केलेली आहे. तर तेल तळून घेतल्यानंतर गार झाल्यानंतर आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत हे बेसन पिठाचं तयार केलेलं आपण. नंतर त्यात आपण टाकणार आहोत, हे टाकले मी इथं बेसन पिठाचे, येस. त्यात आता आपण टाकणार आहोत लसूण आणि मिरचीचा खरडा 2 चमचे टाकले, आपल्याला जसं तिखट हवं त्यानुसार. कोणी कोणी या चटणीमध्ये शेंगदाणे पण टाकतं, मी यामध्ये शेंगदाणे बिलकुल नाही टाकलेले. शेंगदाणे टाकल्यावरही छान लागतं. बेसन पीठ टाकलंय, त्याच्यानंतर मी लसूण मिरचीचा खरडा टाकलाय, एक अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट जसं तिखट लागतंय तसं, मीठ आणि बस. मी मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून ही काढलेली आहे चटणी. रेड चटणी आपली तयार आहे. लाल चटणीनंतर तयारी चालू आहे हिरव्या चटणीची. त्यासाठी लागणार आहे लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीसा पुदिना आणि ॲट दी एंड चवीपुरतं मीठ आणि 2-3 क्यूब्स बर्फ थंड चटणीसाठी. अशा पद्धतीने आपला वडापाव रेडी आहे. मी छान पद्धतीने आतमध्ये हिरवी चटणी लाल चटणी लावून घेतलेली आहे पावाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वडापावचा जो वडा तयार केला आहे तो सर्व करून छान 2 हिरव्या मिरच्या तळून त्याच्या आतमध्ये सर्व केलेला आहे, त्याच्या आतमध्ये गार्निश केलेला आहे. अशा पद्धतीने आपला फेमस मुंबईचा वडापाव रेडी आहे. महाराष्ट्राची आपली आणबाण शान असलेला वडापाव रेडी आहे. अजूनही तुम्ही टेस्टी बाईटला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.